नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप मोठ्या आणि धक्कादायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, जे की आता सर्व सोशल मीडिया आणि न्यूजमध्ये व्हायरल होत आहे ही न्यूज. ओके. आता नाशिकमधील TCS ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं? खरंच लव्ह जिहाद आहे का? आणि यामागे काही वेगळीच सत्यता आहे का? हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. ओके. आता ग्राउंड रिॲलिटी जर सांगायची झाली TCS नाशिक प्रकरणाबद्दल. ओके. सुरुवातीला तुम्ही समजून घ्या की नाशिकमधील TCS BPO युनिटमध्ये काही महिला एम्प्लॉईजने तक्रारी केल्या. आता त्यांच्यामध्ये तक्रारी काय होत्या? ओके. त्यांनी तक्रारी काय काय केल्या? त्यांच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंट झाला, काही ठिकाणी रिलेशनशिपच्या नावाखाली फसवणूक झाली त्यांची, आणि काही केसेसमध्ये धर्मांतराचा दबावसुद्धा टाकला गेला. आता या सगळ्यावरून झालं काय? 8 ते 9 FIR नोंदवल्या गेल्या आहेत आणि काही आरोपींना अटकसुद्धा झाली आहे. आता जर आरोपींची जर नावं सांगायची झाली तर ती आहेत. रिपोर्टनुसार खालील लोकांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. पहिलं नाव आहे आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तर. ओके. आणि तसेच एक HR अधिकारीसुद्धा आहे, फिमेल HR आहे. तिला देखील या प्रकरणात ती अडकलेली आहे आणि अजून काही आरोपींवर सुद्धा तपास सुरू आहे. ओके. आणि हे सर्व बेसिकली लोक कोण होते? टीम लीडर्स होते, एम्प्लॉईज होते, आणि काहींवर सेक्शुअल हॅरेसमेंट, ओके, याचे सुद्धा आरोप लागलेले आहेत. ओके. म्हणजेच की आता ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ना, ती अजून डीपमध्ये जाणार आहे. ओके. एवढंच मी सांगेल. आता दुसरा जो पॉईंट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते आहे की पोलिसने यामध्ये केलं काय? ओके. आता याच्यामध्ये पोलिसांनीसुद्धा मोठा रोल केला आहे. आता याबद्दल जर सांगायचं झालं तर या केसमधला सर्वात शॉकिंग भाग आहे हा. पोलिसांनी 40 दिवसांचं अंडर कव्हर ऑपरेशनसुद्धा केलं होतं. म्हणजेच की पोलिसांना पूर्वसूचना मिळालेली होती की इथं काहीतरी वाईट होत आहे. ओके. कन्व्हर्जन रॅकेट यांचं चालू आहे. पोलिसांना हे आधीच माहीत होतं, त्यामुळे हे पोलिसांनी आधीच प्लॅन आखला होता. 40 दिवसांचा अंडर कव्हर हा ऑपरेशन केला गेला. महिला पोलीस ज्या होत्या त्या क्लीनर बनून ऑफिसमध्ये गेल्या. त्यांनी नंतर मग आतून जे सगळं काही होतं ते ऑब्झर्व केलं. पुरावे जेवढे होते ते सगळे गोळा केले. याचा अर्थ काय? कंप्लेंट खूप सिरियस होती. ओके. म्हणून पोलीस एवढ्या डीपमध्ये गेले इन्व्हेस्टिगेशन करायला. ओके. नक्की त्यांनी खात्री करून घेतली, स्वतःच्या डोळ्यांनी प्रूफ्स बघितले, तेव्हा त्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. ओके. आता आरोपींचा जो पॅटर्न आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं की सेक्शुअल हॅरेसमेंट. ओके. पहिला जर पॉईंट आहे सेक्शुअल हॅरेसमेंट. आरोपी करत काय होते आतमध्ये कंपनीमध्ये? चुकीचा स्पर्श करणे, अश्लील बोलणे, खूप घाण बोलणे महिलांना. ओके. प्रेशर टाकणे. ओके. आणि या सर्व गोष्टी कोण करत होतं? जे आपण मी आरोपींची नावे तुम्हाला सांगितली ते आरोपी करत होते, आणि अनेक मुलींनी सेम प्रकारच्या तक्रारी केल्या. आणि दुसरा पॉईंट म्हणजे पॉवरचा गैरवापर. ओके. पॉवरचा गैरवापर. आरोपी टीम लीडर HR लेवलवर होते. म्हणजेच की किंबहुना सांगण्यात येईल इनडायरेक्टली की त्यांची जी पोस्ट होती ती थोडीशी हायर लेवलवर होती. ओके. त्यामुळे जॉबचं प्रेशर वापरून एक्सप्लॉयटेशन केल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावर आता सिद्ध झाला आहे. म्हणजेच की पोझिशनचा त्यांनी मिसयूज केला. ओके. आता रिलिजियस प्रेशर हे सुद्धा झालं आहे. आता त्यातल्या काही फिमेल एम्प्लॉईजनी, काही मुलींनी सांगितलं आहे की आमचा जो धर्म आहे तो आम्हाला बदलायला सांगितला. ओके. म्हणजे TCS एक IT कंपनी म्हणता येईल, पण तिथं धर्माविषयी भांडण, दुसऱ्याच्या धर्माबद्दल चुकीचं बोलणे, त्यांना धर्म बदलायला लावणे, सेक्शुअल हॅरेसमेंट करणे, म्हणजे काम कमी, आणि या सगळ्या गोष्टी हे लोक करत होते. ओके. ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांना भेटत नाही, आणि अशा लोकांना त्या कंपनीमध्ये कामाला ठेवले गेले होते. ओके. ते स्वतःही काही करत नव्हते आणि दुसऱ्यांनाही तिथे काम करू देत नव्हते. ओके. म्हणजे एक प्रकारचं मॅनिप्युलेट करणं. ओके. फिमेल एम्प्लॉईजला, हे यांचं काम सुरू होतं तिथं. ओके. आणि अजून कोणताही ऑर्गनाइज प्लॅन यांचा प्रूव्ह झालेला नाही आहे. नक्की यांनी काही प्लॅन केला होता अजून मोठा का, हे अजून इन्व्हेस्टिगेट व्हायचं आहे. ओके. आता पार्ट 4. ओके. जर चौथ्या पॉईंटवर जायचं झालं आपल्याला, तर सर्वात मोठं फेलियर म्हणता येईल HR सिस्टीमचं. विक्टिम्सने इतक्या कंप्लेंट्स दिल्या होत्या, फिमेल विक्टिम्सने ईमेल्स दिले होते, चार्ट्स, पुरावेसुद्धा दिले होते. ओके. म्हणजे ईमेल पण सुद्धा गेला होता. जे वरचे जे बॉस आहेत, HR आहे,
ओके. त्यांनासुद्धा ईमेल्स केले होते, चॅट्स केले होते, म्हणजे सगळे पुरावे प्रूफसुद्धा दिले होते. HR ने प्रॉपर ॲक्शनसुद्धा घेतले नाही. ओके. ॲलिगेशन्स त्यांच्यावर हे लागलेले आहेत आणि काही रिपोर्ट्समध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की HRचा रिस्पॉन्स काय आला, इग्नोर करा. म्हणजे एखाद्या फिमेल एम्प्लॉईच्या धर्माबद्दल बोलणे, तिच्याविषयी चुकीची वर्तणूक करणे, तिला काहीतरी घाण बोलणे, तिला लव सिस्टममध्ये फसवणे, ओके, प्रेम भंग करणे तिचा, ओके, म्हणजे या सर्व गोष्टी करणे आणि तिची आयडेंटिटी बदलायला फोर्स करणे, म्हणजे या सर्व गोष्टी होऊनसुद्धा एकच रिप्लाय होता HRचा, इग्नोर करा. याचा अर्थ प्रॉब्लेम फक्त त्या व्यक्तीची नाही आहे, कंप्लीट सिस्टम फेलियर आहे. म्हणजे त्यांना एवढी कमांड होती की ते या सर्व गोष्टी कित्येक महिने करत होते. ओके. आता नंतरचं जर सांगायचं झालं पार्ट अपडेट, ओके, तर ती आहे TCS आणि गव्हर्नमेंट ॲक्शन. आता या TCS आणि गव्हर्नमेंटने काय ॲक्शन घेतली ती सुद्धा तुम्हाला सांगतो. TCSने केलं काय, आरोपी जे एम्प्लॉईज होते, जे मी तुम्हाला नावं सांगितली, त्यांना सगळ्यांना सस्पेंड केले आहे आणि इंटरनल इन्क्वायरी त्यांच्याकडून सुद्धा सुरू केली गेली आहे. ऑफिसमध्ये काय सुरू होतं हे सर्व इन्व्हेस्टिगेशनसुद्धा सुरू झाले आहे आणि 0 टॉलरन्स पॉलिसीसुद्धा त्यांनी सांगितले. म्हणजेच की ह्या एम्प्लॉईजवर जर 100% आरोप हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार, इन्क्वायरीसुद्धा होणार आणि यांना कायमस्वरूपी सस्पेंडसुद्धा करणार. ओके. गव्हर्नमेंटने यात काय केलं, SIT टीम बेसिकली एक तयार केली आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपररित्या चालू केली आहे. ओके. आणि नंतरचा जो पार्ट आहे, अपडेट आहे या प्रकरणाविषयी, त्याबद्दल जर सांगायचं झालं, लव जिहाद खरंच आहे का? ओके. जसं मी तुम्हाला आरोपींची नावं सांगतोय ते तर सगळेच मुसलमान आहेत. म्हणजे कोण कुणाला फसवत होतं हे तुमच्या मनाला तुम्हाला आपोआप समजलंच असेल. ओके. सोशल मीडिया आणि काही ऑर्गनायझेशन्स म्हणत आहेत की हे लव जिहाद आहे, पण तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आता कन्फर्म काय झालं आहे याच्यामध्ये की फिमेल एम्प्लॉईजनी हॅरेसमेंट झाला आहे त्यांच्यावर आणि प्रेशरचे ॲलिगेशन्स झाले आहेत त्यांच्यावर, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. ओके. आणि पोलिसांना अजूनसुद्धा प्रूफ बनवायचे आहेत. ओके. म्हणजे त्यांना प्रूफ गोळा करायचे आहेत. जे काही झालं आहे, जे काही इन्सिडेंट तिथे झाले आहेत मागील महिन्यांपासून, ते सगळे प्रूफ अजूनही त्यांच्याकडे जास्त नाही आहेत. त्यांना ते प्रूफ इन्व्हेस्टिगेट करायचे आहेत, नक्की ते खरे आहेत का ते सगळं चेक करायचं आहे. ओके. प्रॉपर म्हणजे त्यांना प्रूफ फाइंड करायचे आहेत असंही म्हणता येईल. आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं. ओके. त्यामुळे मीडियामध्ये तर सध्या कॉर्पोरेट जिहाद चालू आहे असं सांगण्यात येत आहे. खूप सारे युजर्स इंस्टाग्राममध्ये, सोशल मीडियामध्ये TCSच्या पोस्ट खाली कमेंटसुद्धा करत आहेत. ओके. की कॉर्पोरेट जिहाद चालू आहे तुमच्या कंपनीमध्ये. ओके. त्यामुळे ग्राउंड रिॲलिटी मुख्य मुद्दा एवढाच म्हणता येईल माझ्या मते तरी, सेक्शुअल हॅरेसमेंट आहे आणि प्लस सिस्टम फेलियरसुद्धा आहे. ओके. आणि या केसमधून आपल्याला शिकायला एवढंच मिळतं की वर्क प्लेस सेफ्टी किती इम्पॉर्टंट आहे. HR सिस्टम आपला स्ट्रॉंग असायला हवा कंपनीमधला आणि विक्टिम्सला सपोर्ट 100% मिळायला हवा. ओके. त्यामुळे या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी ही व्हायलाच हवी, हीच मी खात्री करतो. ओके. मित्रांनो, हिस्ट्री किंवा न्यूज समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातून हेट नाही तर अंडरस्टँडिंग वाढवायला हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके. आता फायनल ट्रूथ काय आहे ते कोर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन नंतरच क्लिअर होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासुद्धा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. माझं बडी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि याला तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके. थँक्यू.